होळी पौर्णिमेच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी कुठली वस्तू आहे की ती आपण टाकायला हवी, त्यामुळे आपल्या जीवनातील संकट, दुःख दूर होतात आणि लक्ष्मी मातेची आपल्यावर अखंड कृपा राहते. म्हणूनच होळी पौर्णिमा हा अतिशय विशेष असा दिवस आहे. तर 2 मार्च 2026 होळी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि जर समजा शक्य होत असेल तर तुम्ही पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं शक्य असेल तर जरूर करा. नसेल शक्य तर अशा वेळेला आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून जरी स्नान केलं तरीसुद्धा आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचं जे पुण्य मिळतं ते आपल्याला घरी असूनसुद्धा गंगाजलाने स्नान केलं तर ते पुण्य प्राप्त होत असतं. म्हणूनच गंगाजलाने स्नान जरूर करा. अंघोळीच्या पाण्यामध्ये अगदी थोडं का असेना पण गंगाजल जरूर टाकावं. त्यानंतर हे केल्यामुळे जे काही अनंत जन्मातली पापकर्म असतात ती नष्ट होण्यास मदत होते. म्हणून हे जरूर करा. त्यानंतर महत्त्वाचं की अंघोळीच्या पाण्यामध्ये जर तुम्ही दालचिनी टाकून स्नान केलं तर लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी मदत होते. आपल्या वास्तूमध्ये लक्ष्मी स्थिर राहावी असं वाटत असेल तर अंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा दालचिनीचं पावडर टाकून स्नान करावं. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही दिवा प्रज्वलित करत असतात किंवा कापूर लावत असतात तर कापूरसोबत सुद्धा तुम्ही दालचिनी पावडर जर टाकलं तर ते सुद्धा त्याच्याने घरामध्ये धुनी दिली तर त्यामुळे सुद्धा आपल्या वास्तूमध्ये लक्ष्मी स्थिर राहते. आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा दालचिनी पावडर जरूर टाकावं. त्यानंतर की जर समजा तुमच्या कुंडलीतील गुरुग्रहाचं पाठबळ तुम्हाला हवं असेल तर अशा वेळेला गुरूंची कृपा असणं खूप महत्त्वाचं आहे. गुरूंचं पाठबळ असेल तर आपल्याला सर्व प्रकारच्या सुखसुविधा प्राप्त होत असतात. ऐश्वर्य संपन्न आपलं आयुष्य होत असतं. म्हणूनच गुरूचं पाठबळ हे खूप महत्त्वाचं असतं. त्यासाठी अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान जरूर करावं. होळी पौर्णिमेच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद जरूर टाका. त्यानंतर की अंघोळीच्या पाण्यामध्ये अजून आपण असं काय टाकावं की त्यामुळे आपला सभोवती जी काही नकारात्मकता आहे ती निघून जावी. आणि नजर दोष असेल तर नजर दोष असेल, दृष्टी कोणाची दृष्ट लागलेली असेल आणि त्यामुळे तुमच्या कामांमध्ये अडचणी येत असतील तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये जे खडा मीठ असतं तर ते टाकून स्नान केल्याने आपल्यातील नकारात्मकता निघून जाते. दृष्ट लागली असेल ती सुद्धा निघून जाते आणि कामात येणाऱ्या अडचणी असतील त्या दूर होण्यास मदत होत असते. म्हणून अंघोळीच्या पाण्यामध्ये जाड मीठ असेल तर खडा मीठ असतं ते टाकून जरूर स्नान करावं. त्यानंतर महत्त्वाचं की होळी पौर्णिमेच्या दिवशी शक्य झाल्यास गुलाबाच्या पाकळ्या टाकून स्नान जरूर करावं. गुलाबाच्या पाकळ्या टाकून स्नान केल्याने आपल्या सभोवती जो ऑरा असतो तर तो एकदम पॉझिटिव्ह असतो. आपला ऑरा स्ट्रॉंग असेल तर आपल्यावर करणी, बाधा, जादू, टोणा वगैरे असे प्रकार सहजासहजी लवकर होत नाही. त्यासाठी आपण नामजप करणं ही खूप महत्त्वाचं असतं. आणि त्यासोबतच अंघोळीच्या पाण्यामध्ये गुलाबजल आणि आता जे काही सांगितलं ते सर्व टाकून जर आपण स्नान केलं त्यामुळे आपल्या सभोवती जो एक ऑरा असतो तो पॉझिटिव्ह ऑरा निर्माण होण्यासाठी मदत होत असते. पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या सभोवती राहते आणि त्यामुळे निगेटिव्ह गोष्टींचा आपल्यावर इफेक्ट होत नाही. म्हणूनच आपला ऑरा स्ट्रॉंग असेल तर इतर गोष्टींचा आपल्यावर असर होत नाही. त्यासाठी अंघोळीच्या पाण्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकून स्नान करा. नसेल शक्य तर अशा वेळेला गुलाबजल टाकून स्नान केलं तरीही चालू शकतं. त्यानंतर अजून एक महत्त्वाचं की अंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र टाकून स्नान केल्याने जर आपल्यावर वाईट शक्ती असेल किंवा बाहेरची बाधा झालेली असेल किंवा तुम्ही अशा एखाद्या ठिकाणी गेलेला असतील आणि ती जागा बरोबर नसेल आणि अशा वेळेला जर तुम्हाला त्या वाईट शक्तींचा त्रास होत असेल तर तेव्हासुद्धा तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये जे काही गोमूत्र असतं तर गोमूत्र टाकून स्नान केल्यामुळे हा जो त्रास असेल तर तो लवकरात लवकर निघून जातो आणि तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं एक आरोग्य संपन्न दीर्घायुष्य प्राप्त होतं. त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा ते खूप चांगलं मानलं जातं आणि बाहेरची बाधा असेल तर ती सुद्धा निघून जाते. म्हणून अंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र टाकून जरूर स्नान करावं. त्यामुळे वाईट गोष्टी निघून जातात आणि आपल्यावर सहजासहजी अशा गोष्टींचा
लवकर इफेक्ट होत नाही. म्हणून अंघोळीच्या पाण्यामध्ये जे काही सांगितलं यातलं तुमच्याकडे जे असेल ते जरूर अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करावं. हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. स्नान करताना गंगा मैयाचा किंवा हर हर गंगे किंवा नर्मदे हर असं बोलतही तुम्ही स्नान केलं तर अतिउत्तम. अशा पद्धतीने स्नान जरूर करावं. तीर्थक्षेत्री असतील तर पवित्र नद्यांमध्ये स्नान करावं. घरी असतील तर अशा पद्धतीने जरूर स्नान करा. माहिती आवडली तर शेअर जरूर करा. श्री स्वामी समर्थ.